तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना? आणि मज्जेतच राहायला हवं। तर आज मी तुमच्यासोबत कुठलाही व्लॉग शेअर करत नाहीये, तर आज मी तुमच्यासोबत माझ्या या घराचा होम टूर शेअर करणार आहे। आणि सुरुवात अगदी म्हणजे प्रवेशद्वारापासूनच मी दाखवणार आहे तुम्हाला सगळं घर। खरं तर खूप उशीर झाला, खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की माझ्या घराचं होम टूर मी तुमच्यासोबत शेअर करावा, पण काही ना काही कारणांमुळे ते डिले होत होतं। तर म्हटलं काहीच हरकत नाहीये, आता शेअर करूया। तर सर्वात आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे की हे घर माझं रेंटेड घर आहे। 2.5 BHK होम म्हणजे घर आहे आणि रेंटेड आहे। त्यामुळे जे दिलेलं आहे त्यामध्ये तसंच ऍडजस्ट करून मी या घराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चला आता खूप वेळ न घेता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर हा आहे माझ्या घराचा एंट्रन्स, म्हणजे माझ्या घराचं प्रवेशद्वार। आणि तुम्ही बघू शकता की बाहेर म्हणजे अगदी थोडीशीच स्पेस आहे, कारण लगेचच लिफ्ट आहे दरवाजाला लागूनच, त्यामुळे खूप जास्त असं जागा बाहेर नाही आहे। आता इथे माझा प्रवेशद्वारावरती मी हे छान अगदी साधं सिंपल असं तोरण लावलेलं आहे, कारण आपलं जे प्रवेशद्वार आहे ते नेहमी सुंदर दिसायला पाहिजे म्हणून। खूप मोठं असं लावता येत नाही, कारण ग्रिलचा दरवाजा असल्यामुळे दरवाजा बंद होत नाही। छान वरती एक गणपती बाप्पांचा फोटो लावलेला आहे। मेन डोअरवरती शुभ लाभ स्वस्तिक असे स्टिकर मी लावलेले आहेत। त्यानंतर उंबरठा म्हणाल तर रोज उंबरठ्याची मी पूजा करते, छोटीशी अशी रांगोळी रोज काढत असते। तर हे आहे माझं उंबरठ्याची पूजा। आणि चला तर मग आता घरात जाऊया आणि दाखवते मी तुम्हाला की माझं घर हे कसं आहे ते। तर सर्वात आधी आपण एंटर केल्यानंतर माझा हा लिव्हिंग रूम आहे। आणि लिव्हिंग रूम मध्ये जो सिटिंग एरिया आहे तो मी L शेप मध्ये ठेवलेला आहे। तर सर्वात आधी फ्रंटला ही भिंत आहे, म्हणून मग मी अशा प्रकारे सिटिंग ठेवलेली आहे। तर इथे आहे माझा हा 3x2 चा सोफा सेट, आणि तो मी थोडासा ब्राईट कलरचा घेतलेला आहे, कारण ब्राईट कलरने घरामध्ये खूप छान वाटतात। खूप डार्क कलर जर तुम्ही घरामध्ये घेतले ना तर उठून दिसत नाही। आणि कारण की मी रेंटेड घर आहे त्याच्यामुळे कलर वगैरे केलेला नाहीये घराला, सो त्याच्यामुळे घरामध्ये असं फ्रेश वाटायला पाहिजे छान, त्याच्यामुळे मी या सोफ्याचा कलर सुद्धा असाच घेतलेला आहे। आणि त्यावरती सगळे अशा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कुशन आहेत, तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे असे कुशन कव्हर सुद्धा लावलेले आहे, जेणेकरून ते छान असं उठून दिसेल। आता ही भिंत जी आहे ना, ही भिंत पूर्ण आधी प्लेन होती आणि त्यानंतर मग ते उठून दिसत नव्हतं, आणखी छान काहीतरी चांगलं दिसायला पाहिजे घर, म्हणून मग मी काय केलं तर या भिंतीला हे वॉल स्टिकर लावलेलं आहे। तुम्हाला माझ्या घरामध्ये असे वॉल स्टिकर खूप दिसतील, सो हे वॉल स्टिकर लावलं। आणि त्यानंतर या लिव्हिंग रूमचा पूर्ण म्हणजे काय म्हणतात ना कायापलट झाला, खूप सुंदर म्हणजे असं उठून दिसतं घर छान। तर हे वॉल स्टिकर लावलेलं आम्ही पूर्ण लावलं, पूर्ण भिंतीला। त्यानंतर इथे आम्ही ही माझ्या मुलाच्या अगदी लहानपणापासूनचे जे काही फोटो होते ना ते सगळ्यांचं असं एक मोठा फोटो बनवून घेतलेला आठवण म्हणून, कारण असे तर लहान लहान फोटो भरपूर असतात, पण आजही आम्ही जेव्हा एक एक फोटो बघतो तर त्याच्या मागच्या आमच्या मेमरीज राहतात, सो त्याच्यामुळे आम्ही हा फोटो इथे बनवून घेतला आणि तो इथे लावला। आता त्यानंतर मग इकडे एक भिंत आहे बघा ही, तर ही पूर्ण प्लेन होती, म्हणजे मग ती उठून दिसत नव्हती, सो त्याच्यामुळे आम्ही इथे एक अशी फ्रेम लावली। तर ही कृष्णाची फ्रेम आहे। आणि आधी इथे वेगळ्या 4 छोट्या छोट्या फ्रेम लावलेल्या होत्या, त्या मी तुम्हाला नंतर दाखवते, पण ती त्यातली एक फुटली म्हणून मग ते चांगलं दिसत नव्हतं, म्हणून मग ते चेंज केलं आणि इथे ही छान कृष्णाची आम्ही फ्रेम लावली। आता कारण असं सेम स्टिकर जर इकडे लावलं असतं ना तर ते खूप जास्त बटबटीत वाटलं असतं, उठून दिसलं नसतं, चांगलं वाटलं नसतं, सो त्याच्यामुळे आम्ही फक्त एकाच भिंतीला स्टिकर लावलं। आता हा जो कॉर्नर आहे ना, तर हा कॉर्नर खूप म्हणजे खाली खालीचा वाटत होता, मग काय करायचं, तर मग म्हणून आम्ही इथे असे काचेचे जे असे येतात ना कॉर्नर, ते आम्ही काढून म्हणजे करून घेतले, माप घेऊन आम्हाला जसं पाहिजे होते तसं शॉप मधून ते करून आणले आणि हे घरच्या घरीच आम्ही लावलेले आहेत। सो असे 3 कॉर्नर आम्ही लावले आणि त्यानंतर त्याच्यावरती मी असे छोटे छोटे डेकोरेटिव्ह आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट वगैरे ठेवलेले आहेत। आणि खाली इथे एक स्टँड ठेवलेला आहे फुलांचं छान। आता इथे सेंटर टेबल नाहीये, त्याच्यामुळे थोडासा जुगाड करून मी इथे तो टेबल सारखं बनवून घेतलं, ते डायरी वगैरे असते आणि छान आणखी सुंदर दिसायला पाहिजे म्हणून मी याच्यामध्ये एक लाइटिंग जी असते आपली
तर ती मी ऍड केलेली आहे। तर संध्याकाळच्या वेळेला खूप छान लुक येतो। आता तुम्हाला तेवढं कळणार नाही, पण संध्याकाळी खूप सुंदर वाटतं ते। सो असा हा लिव्हिंग रूम आहे। आणि त्यानंतर हा आहे आमचा सेंटर टेबल। तर हा सेंटर टेबल हा रोजच तुम्हाला असा दिसणार, कारण हा रोज मी असा डेकोरेट करून ठेवलेला असतो। मध्ये छान असं काचेचं पॉट ठेवते मी आणि हे फुलांनी खूप छान असं डेकोरेट करून ठेवते। संध्याकाळच्या वेळेला ना या पॉट मध्ये मस्त असे छोटे छोटे कॅन्डल्स जे येतात ना, कॅन्डलचे दिवे येतात, सो ते जर लावले ना तर खूप सुंदर लुक येतो घराचा। तर असं हे आमचं सेंटर टेबल आहे। तर असं हे आमचं इकडचा एरिया आहे। त्यानंतर एक्झॅक्टली आपल्या सोफा सेटच्या अपोजिटला माझा टीव्ही कॅबिनेट आहे। सो इकडे मी आम्ही काय केलं की वॉलवरतीच हा आमचा टीव्ही लावलेला आहे। आणि हा टीव्ही आमचा खूप म्हणजे खूप जुना आहे, जवळजवळ 2009 मध्ये म्हणजे 2009 मध्ये आम्ही हा टीव्ही घेतला होता। त्यावेळेला LCD टीव्ही खूप चालत होते। सो हा आणि खूप महागडा टीव्ही आमचा तुम्ही बघू शकता, सोनीचा आम्ही घेतलेला आहे। आता तर खूप कमी किमतीमध्ये मोठ्या स्क्रीनचे टीव्ही सुद्धा मिळून जातात। तर खूप म्हणजे जवळ आहे ही वस्तू आमच्या। त्यानंतर मग इथे छोटासा आम्ही टीव्ही कॅबिनेट घेतलेला आहे, त्यावरती हे म्युझिक सिस्टम ठेवलेलं आहे, ते सुद्धा अगेन सोनीचंच आहे। इकडे त्याचे 4 असे स्पीकर आहेत, तर 2 खाली ठेवलेले आणि 2 आम्ही असे वरती लावून घेतलेले। इथे एक छोटासा फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे। आणि इकडे हे जे दिसत आहे तर हे एक लॅम्प आहे। हा माझ्या मिस्टरांना गिफ्ट मिळालेलं होतं, गिफ्ट नाही फर्स्ट प्राइज मिळालं होतं कशात तरी, सो त्याची आठवण आहे ही। तर संध्याकाळच्या वेळेला मी हा लावत असते, खूप छान वाटतं। इथे आपलं असंच रिमोट वगैरे ठेवलेले। इथे हा काचेचा छोट्या बाउल मध्ये मी कासव ठेवलेला आहे, हे सुद्धा मी एकदा शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत। सो असं आहे। आता ही भिंत जी आहे ना ती पूर्ण असं प्लेन वाटत होती, मग काय करायचं, तर जसं मी तुम्हाला म्हटलं की माझ्या घरामध्ये तुम्हाला स्टिकर खूप दिसतील, सो इथे असं फुलांचं छान स्टिकर मी लावून घेतलेलं। आणि ही आयडिया ऍक्च्युली माझ्या घरामध्ये जितके स्टिकर लावलेले आहेत कोणीही आलं ना त्यांना ती आयडिया खूप आवडली आणि बऱ्याच जणांनी ते ट्राय सुद्धा केलेलं आहे, कारण ते फर्स्ट टाइम जेव्हा आपण बघतो तेव्हा कळतच नाही की ते वॉल स्टिकर आहेत म्हणून। सो असं स्टिकर लावून घेतलं फुलांचं, त्याच्यामुळे याचा ना पूर्ण लुक चेंज झाला, खूप सुंदर दिसतं, तुम्ही बघू शकता। यालाच लागून या साईडला आम्ही इथे ठेवलेला आहे शू रॅक। शू रॅक खरं तर घराच्या बाहेर ठेवतात, पण तुम्हाला जसं मी दाखवलंच की घराच्या बाहेर अजिबात स्पेस नाहीये ठेवण्यासाठी आणि घरात एंट्री केल्यानंतर सुद्धा तेवढी जागा नाहीये, त्यामुळे मग इथे मी तो शू रॅक ठेवलेला आहे। आणि त्यावरती आपले रोजचे सामान ठेवलेला, हा सोनचा छोटा फोटो ठेवलेला आहे। इथे आपलं सोप वगैरे जे खातो आपण ते ठेवलेलं आहे। आणि ही आहे ऑइल डिफ्युजर ज्याला म्हणतात, याच्यामध्ये दिवा लावतात छान, इथे ऑइल टाकून संध्याकाळच्या वेळेला लावलं तर त्याचा सौम्य सुगंध सगळ्या घरामध्ये दरवळतो। आणि संध्याकाळच्या वेळेला छान असं दिवे वगैरे ना, हे कॅन्डल, तो लॅम्प लाइटिंग सुरू असते, छान डेकोरेटिव्ह जे मी करते संध्याकाळच्या वेळेला, तर खूप सुंदर वाटतं। एखाद्या ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करेन। तर आता हा समोरचा असा लुक आहे घराचा। आता आमचा जो हा हॉल आहे ना तो आयताकृती आहे, म्हणजे असा लांब आहे। सो हा जो स्पेस होता हा खाली होता आणि त्याच्यामुळे मग इथे काय ठेवायचं तर हा प्रश्न होता। सो मग आम्ही काय केलं, इथे एक हॉलला ही एक विंडो आहे, तर या विंडोला लागूनच आम्ही हा आमचा सिंगल बेड इथे ठेवलेला आहे। हा बेड आधी जिथे सोफा सेट आहे त्या ठिकाणी होता, कारण तेव्हा नव्हता, तर सोफा सेट नव्हता, तर त्या ठिकाणी हा बेड असायचा आणि त्याच्यामुळे मग तो आता इथे शिफ्ट केला आम्ही। आता ही भिंत जी आहे ती अगेन पूर्ण प्लेन दिसत होती, म्हणून त्यामुळे मग आम्ही इथे वॉल स्टिकर लावून घेतले। आणि या ज्या फ्रेम्स तुम्हाला दिसत आहेत तर या 3 फ्रेम्स आम्ही माउंट आबूला गेलो होतो फिरायला, सो तिथून या आणलेल्या आहेत, तर त्या इथे अगदी परफेक्ट मॅच होत आहेत। सो हा इथला असा कॉर्नरचा, आणि मग इकडे आम्ही सोनची गिटार ठेवलेली आहे, इथे माझं
रिंग लाईट आहे, अशा छोट्या मोठ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. सो हा स्पेस असा प्रकारे दिसतो. आता या बेडला लागूनच आहे, इथे आहे एक बेडरूम आमची, ही आमच्या सोहम दादाची बेडरूम आहे. तर चला आता सोहमची बेडरूम पाहूया आपण. तर एंट्री केल्यानंतर अगदी समोरच सोहम दादाचा बेड आहे आणि हा बेड खूप जुना आहे, म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेचा हा बेड आहे, खूप जुना आहे. तो आम्ही या बेडरूम मध्ये शिफ्ट केलेला होता आणि सोहम खूप लहान, म्हणजे जवळजवळ सेकंड अँड थर्ड मध्ये होता तेव्हापासून तो या बेडरूम मध्ये झोपतो. कारण त्याचं असं होतं की मला माझी स्वतःची बेडरूम हवी आहे, तर त्याच्यामुळे मग तो इकडे झोपतो. तर मग आता लहान मुलांची बेडरूम असते तर ती छान, आपण छान कलरिंग वगैरे करतो, छान डेकोरेशन वगैरे करत असतो, डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे ठेवतो की लहान मुलांना ते आकर्षित वाटलं पाहिजे म्हणून. पण माझं रेंटेड घर असल्यामुळे ते सगळं मी करू शकत नव्हते, म्हणून मग मी काय केलं की याच भिंतीवरती असा, म्हणजे लहान मुलांसाठी, तेव्हा तो लहान होता ना, तर त्याच्या अकॉर्डिंग असं स्टिकर मी इथे लावून घेतलेलं. तर सगळं असं अॅनिमल्स वगैरे आहेत छान. तर हे स्टिकर खूप सुंदर दिसतं, म्हणजे असं उठून दिसत आहे. तर इकडे हे पूर्ण एक मोठं स्टिकर लावलेलं आम्ही आणि त्याच्याच अपोजिटला इथे हे पांडाचं छोटं स्टिकर लावलेलं. आता हे दोन स्टिकर झाल्यानंतर हा मधला जो स्पेस आहे ना तो खूप खाली वाटत होता. मग तिथे काय करायचं, तर अगेन तिथे मी हे काचेचे असे ट्रायंगल शेप मध्ये कॉर्नर लावून घेतले दोन आणि त्याच्यावरती थोडंफार सामान ठेवलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे क्यूब्स ठेवलेले आहेत, भरपूर 6 ते 7 क्यूब्स आहेत सोमकडे, कारण सोमला क्यूब सॉल्व्ह करायला खूप आवडतं. आणि ही जी ट्रॉफी तुम्ही बघत आहात तर ही सुद्धा सोहमला एका कॉम्पिटिशन मध्येच मिळालेली आहे, सेकंड रनर ची ट्रॉफी आहे ती. सो एकदा मी त्याचं क्यूबचं कलेक्शन सुद्धा तुम्हाला दाखवेल. आणि त्याला लगेच इकडे बघत असणार तर इथे एक वॉल वॉच लावलेली आहे. त्यानंतर इथे हे थोडं जुगाड करून, कारण हे सगळे सोहमचे मेडल आहेत आणि ते असेच ठेवून देणं थोडंसं मला योग्य वाटत नव्हतं. मग ते कसं लावायचं त्याच्या बेडरूम मध्ये, तर थोडं हँगरला मी अशा प्रकारे ते अडकवून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे मेडल सुद्धा त्याला कशात मिळालेले आहे ते मी एखाद्या वेळी तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर लगेच इथे आम्ही असा एक छोटासा मिरर लावलेला आहे. खरं तर रेडी वगैरे होण्यासाठी सोम आमच्याच बेडरूम मध्ये येतो, पण तरी एक्स्ट्रा जर कोणी गेस्ट वगैरे आलं घरी तर मग त्यासाठी एक मिरर असायला पाहिजे, म्हणून मग इकडे हा मिरर लावलेला. त्यानंतर इकडे एक वॉशरूम आहे, आमच्या दोघंही बेडरूमला अटॅच वॉशरूम आहेत. सो ही एक इकडे वॉशरूम आहे. आता या इकडचा स्पेस सोडला तर इकडे आपण आलो तर इकडे तुम्ही बघू शकता की माझं छोटंसं देवघर आहे. तुम्ही जर माझे रुटीन ब्लॉग्स बघत असणार नेहमी तर तुम्हाला हे देवघर नेहमीच दिसत असणार, कारण मी पूजेचे ब्लॉग बरेच शेअर करत असते. सो छोटंसंच देवघर आहे आणि या बेडरूम मध्ये ठेवण्याचा उद्देश एवढाच होता की जेव्हा आपल्याला पूजा वगैरे करायची नसते तर त्यावेळेला इतर ठिकाणी ठेवलं तर मग आपली सावली वगैरे पडते. सो त्यामुळे या बेडरूम मध्ये आमचं येणं होत नाही, सोमची बेडरूम आहे त्यामुळे. सो या कॉर्नरला आम्ही ते देवघर ठेवलेलं, म्हणजे इकडे जरी या बेडरूम मध्ये आलो तरी इकडे येण्याचा माझा काही संबंध येत नाही. तर ते असं. इथे अगेन एक बेडरूमला विंडो आहे आणि त्यानंतर मग इकडे सोम दादाचं सामान सगळं ठेवलेलं आहे. इथे शेल्फ ठेवलेलं आहे त्याचं, इथे त्याचा कम्प्युटरचा टेबल ठेवलेला आहे. तर अशी ही आमच्या सोम दादाची बेडरूम. आता सोमदादाच्या बेडरूम मधून बाहेर आल्याबरोबर इथे आहे
इथे थोडासा स्पेस आहे, तर इथे आम्ही हे कपाट ठेवलेलं आहे, जे कॉमन असतं, ड्रॉवर मध्ये सगळ्याच वस्तू ठेवलेल्या असतात डेली बेसिसवरच्या आणि इतर सामान. तर हे कपाट ठेवलेलं आहे. अगेन इथे छोटेसं फ्लॉवर पॉट ठेवलेलं आहे आणि हे फ्लॉवर्स नेहमी इकडे तिकडे चेंज होत असतात आणि छोटंसं मनी प्लांट ठेवलेलं आहे. की होल्डर आहे आणि हे सुद्धा मला गिफ्ट मिळालेलं आहे, माझ्या नंदेने मला हे गिफ्ट केलेलं आहे. इथे छान अशी वॉल आहे. तर हा कॉर्नर असा आहे आणि हा जो स्पेस आहे हॉलमध्ये, हा एवढा स्पेस खूप खाली वाटत होता, त्यामुळे आम्ही इथे, आणि जागा पण होती वरती, त्यामुळे मग इथे आम्ही हा झोका म्हणजे झुला जो आहे तो इथे लावलेला आहे. माझ्या मिस्टरांना असं झोक्यावर वगैरे बसायला खूप आवडतं, त्यांची खूप इच्छा होती, त्यामुळे खूप वर्ष झाले माझ्या घरामध्ये हा झुला आहे आणि परफेक्ट स्पेस मध्ये जो लावलेला आहे. सो इथे आम्ही हा झोका लावलेला आहे आणि कुठेच काही जसं अळत नाही, व्यवस्थित आहे तो. त्यानंतर इकडून आल्यानंतर इकडे आहे आता आमची बेडरूम म्हणजे मास्टर बेडरूम. तर चला मग आमच्या बेडरूम मध्ये या. आता ही आहे आमची बेडरूम म्हणजे मास्टर बेडरूम. तर बेडरूम मध्ये खूप जास्त असं सामान मी ठेवलेलं नाहीये. तर सर्वात आधी इथे ही फ्रंटची आहे, ती आहे विंडो. आमचं जे घर आहे ते फ्रंट साइडला आहे, म्हणजे समोरून अगदी रोड वगैरे आहे, तर त्या साइडलाच त्या डायरेक्शन मध्येच आमचं घर आहे. तर ही फ्रंटला येते आमची बेडरूमची विंडो. त्यानंतर इथे आम्ही हा आमचा मोठा बेड ठेवलेला आहे आणि हा बेड जो आहे ना, हा पण आम्ही बनवून घेतलेला आहे, म्हणजे लोखंडाचा बेड आहे हा पूर्ण मोठा. आणि याचा हाफ ऑफ म्हणजे अर्धा बेड जो आहे ना तो वरच्या साईडला उघडतो, म्हणजे बॉक्स आहे, आणि इकडच्या साईडला अर्ध्या साईडला हा ट्रॉली आहे, म्हणजे ट्रॉली पूर्ण ती बाहेर निघते. तर असा हा बेड आम्ही बनवून घेतलेला आहे. त्यानंतर मग या वॉलवर तुम्ही जर बघितलं तर इकडे आम्ही एक स्टिकर लावलेलं आहे. इथे सुद्धा छान एक वॉल स्टिकर लावून घेतलेलं, तर बेडरूमचा लुक थोडाफार छान येतो. त्यानंतर इथे असंच एक लॉन्ड्री बॅग ठेवलेली आहे. इथे रेग्युलर बेसिस वरती ज्या पर्स असतात त्या. इकडे आहे आमचं वॉशरूम. जसं मी म्हटलं की दोघी बेडरूमला अटॅच वॉशरूम आहेत, सो इकडे वॉशरूम आहे. त्यानंतर इकडच्या भिंतीवर जर तुम्ही बघितलं तर इथे मी ज्यात तुम्हाला आधी 3 फ्रेम बद्दल सांगितलं, 4 फ्रेम बद्दल, त्यातली एक तुटली, तर या त्या 3 फ्रेम आहेत ज्या तिकडे होत्या, मग मी ते काढून इकडे लावल्या. तर या सुद्धा मी माउंट अबू वरून आणलेल्या होत्या. आता तुम्हाला जर ही भिंत दिसत असेल तर ही फक्त एकच कलर केलेली भिंत आहे आणि वेगळी दिसते. त्यामुळे त्याचं कारण म्हणजे की इथे हे जे कलर खूप निघतो, कारण या भिंतीला पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे ना सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे. सो त्यामुळे मी खूप जास्त कंडिशन खराब झालेली होती, त्यामुळे मग मी या भिंतीचा कलर थोडा करून घेतला होता. आता असं हे झाल्यानंतर या साईडला म्हणजे या कॉर्नरला इथे आहे माझा हा मिरर मी पूर्ण असा लावून घेतलेला, म्हणजे मोठा केलेला आहे, जेणेकरून असं समोर उभं राहिल्यानंतर आपण पूर्ण खालपर्यंत दिसतो, म्हणजे रेडी वगैरे व्हायला खूप चांगली मदत होते. सो त्याच्यामुळे. आणि ड्रेसिंग टेबल म्हणाल तर अगदी छोटासा असा ड्रेसिंग टेबल मी इथे घेतलेला आहे, हा बघा. आणि डेली बेसिसवरची ज्या काही मला वस्तू लागतात त्या सगळ्या मी अशा समोरच ठेवलेल्या आहेत. आणि बाकीचा आपला जो खजिना असतो स्त्रियांचा तो सगळा मी इकडे ठेवलेला आहे. त्यानंतर इथे आहे एसी आणि एसीचे हे पाईप वगैरे दिसतात, सो ते डेकोरेट करण्यासाठी मी अशा प्रकारचा हा आर्टिफिशियल वेल लावून घेतलेला आहे. तर अशी ही आमची बेडरूम आहे. आता बेडरूम मधून बाहेर आल्यानंतर हा एरिया जो आहे, तर याला बघा, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं 2.5 BHK. तर ते 2.5 काय होतं तर 2 बेडरूम आमच्या होत्या आणि हा एक तिसरी बेडरूम सारखंच हे आहे. कारण इथे कसं ज्यांच्याकडे मोठ्या फॅमिलीज आहेत, म्हणजे जॉईंट फॅमिली असेल तर त्यापैकी बऱ्याच जणांनी यांना एक सेपरेट बेडरूम सुद्धा बनवलेली आहे. कोणी टीव्ही कॅबिनेट वगैरे ठेवलेलं आहे, ज्याला जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार त्यांनी ते ऍडजस्ट केलेलं. आम्ही काय केलं तर याला आम्ही चिल्ड्रन रूम असंच म्हणतो. तर मी फक्त इथे काही ठेवलेलं नाहीये. तर इथे आहे हे सोहमचं कपाट, सोहमचं छोटंसं कपाट ठेवलेलं आहे. त्यानंतर हे आमचं कपाट, तर हे सिंगल डोअरचं कपाट आहे आमचं आणि एवढंच आहे माझ्याकडे. कारण ज्या वेळेला आम्ही इथे शिफ्ट झालो तर त्यावेळेला काय झालं, इथे ठेवण्यासाठी काहीच नव्हतं आणि त्यावेळेला आता जे कपाट वगैरे मिळतात तसा ट्रेंड वगैरे नव्हता. सो हे सिंगल कपाट आम्ही घेतलेलं होतं
तर त्यामुळे हे एवढंच ठेवलेलं आहे। आणि इकडच्या साईडला असं काहीच विशेष नाही, चेअर ठेवलेली आहे, हे स्टँड आहे कपड्यांचं। आणि जसं मी तुम्हाला म्हटलं फ्रंट साईडला आहे, तर बाहेरचं तुम्ही दुरूनच बघू शकता किती छान, पुढे खूप छान असे झाडं वगैरे आहेत, तर खूप मस्त वाटतं संध्याकाळची चहा वगैरे। आणि आता हिवाळ्यामध्ये खूप मस्त वाटतं इथे बसून, कारण इथे 11 वाजेपर्यंत ऊन असतं माझ्याकडे, सकाळी 7 वाजेपासून ऊन येतं तर 11 वाजेपर्यंत ऊन असतं। तर हा जो स्पेस आहे ना, हा माझा पर्सनल फेवरेट स्पेस आहे। इथे बसूनच मी जेवण वगैरे पण करते, ब्रेकफास्ट आणि संध्याकाळी चहा वगैरे पण घेते। आणि जे आपल्या एक प्रायव्हसी पण आहे, कारण समोर कुठली बिल्डिंग वगैरे नाहीये, त्यामुळे बराचसा वेळ आम्ही दोघं सुद्धा इथे बसून गप्पा वगैरे मारत असतो। आणि हो, आणि आता गावाला जायचंय, दिवाळी येते, तर थोडाफार घरामध्ये पसारा दिसत असेल तुम्हाला, कारण या साईडला मी बॅग वगैरे काढून ठेवलेल्या आहेत, सो थोडा पसारा दिसत असेल तर प्लीज तो थोडा इग्नोर करा। आता इथून आल्यानंतर या साईडला आपण आलो तर इकडे आहे माझं किचन, जे तुम्ही नेहमी माझ्या ब्लॉग मध्ये बघतच असाल। सो इकडे किचन मध्ये आल्यानंतर माझ्या म्हणजे येताना माझ्या राईट साईड आणि आता माझ्या लेफ्ट साईडला इथे आहे आमचं फ्रीज मी इथे ठेवलेलं आहे, कारण दुसरीकडे आणखी कुठे स्पेस नव्हता म्हणून। आणि फ्रीज वरती असंच छोटे मोठे असं आपलं डेली बेसिस वरती जे असतं ते ठेवलेलं आहे। त्यानंतर इकडे आल्यानंतर फ्रीजला लागूनच इथे मी ठेवलेला आहे मायक्रोवेव्ह। आता मायक्रोवेव्ह जसं तुम्ही बघू शकता की हा स्लॅब आहे, गॅसचा ओटा आहे, तर असं वेगळं असं स्पेस नाहीये, तर मायक्रोवेव्ह ठेवण्यासाठी जागा नव्हती म्हणून मग मी इथे माझ्याकडे एक्स्ट्रा स्टूल होता, तर त्या स्टूल वरती मी माझा मायक्रोवेव्ह ठेवलेला आहे। आणि याच मायक्रोवेव्ह वर मग हे रोजचं आपल्या पोळीचे डबे वगैरे आहेत, हे काही माझे स्नॅक्स आहेत तर ते ठेवलेले आहे। त्यानंतर इथे लगेच एक सिलेंडर ठेवले आहे, सिलेंडर मध्ये ठेवायला जागा नाहीये, त्यामुळे अशा प्रकारे मी बाहेर ठेवलेलं आणि त्याला छान असं कव्हर केलेलं आहे। त्यावर एक लाकडी पाटी ठेवली आणि त्यावरती हा गॅसचा ग्लासचा स्टँड ठेवलेला आहे। तर छोट्याशा स्पेस मध्ये मी जास्तीत जास्त सामान ठेवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तो स्पेस सुद्धा युटिलाइज होईल व्यवस्थित। त्यानंतर मग इकडे आहे माझा हे गॅसचा ओटा, तर यावरती बघा हे डेली बेसिस वरती काही सामान आपल्याला रोज लागत असतं, मग ते सगळं अगदी खाली ठेवायचं म्हटलं तर खूप जास्त गर्दी होते ओट्यावरती, म्हणून मग मी काय केलं तर अशा प्रकारचे छोटे 2 स्टीलचे रॅक घेतले आणि ते मी इथे लावून घेतले आणि त्यावरती मग रोज मला जे काही वस्तू लागतात त्या सगळ्या मी इथे ठेवलेल्या आहेत। आणि मसाल्यांचा डबा, तेलाची कॅन वगैरे ते सगळं मग मी इथे ठेवलेलं, इथे स्पून वगैरे सगळे मी हे छोटे छोटे असे ठेवलेले आहेत स्टँड। इथे गॅसचा ओटा आहे। त्यानंतर मग इकडे वॉश एरिया आहे, तर वॉश एरियामध्ये मी फक्त वॉशिंग मशीन ठेवलेली आहे। या साईडला केंट आहे, इथे माठ ठेवलेला आहे आणि या साईडला एकदा तुम्ही व्ह्यू बघून घ्या, कारण या साईडला पण खूप मोठी अशी खिडकी आहे, म्हणजे ओपन, आता मी ती बंद केलेली आहे। सो असं आहे। तर इकडे आहेत ते ट्रॉली लावलेल्या आहेत। तर जसं मी तुम्हाला नेहमी म्हणजे माझ्या ब्लॉग मध्ये सांगत असते की हे जे घर आहे खूप जुनं आहे, तर त्याच्यामुळे जे काही आधीच या ट्रॉली वगैरे लावलेल्या होत्या, तर त्या तुम्हालाही माहिती की ट्रॉली मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं असतं। मी माझ्या पद्धतीने ते करत पण असते, 2-3 वेळा रिपेअर सुद्धा करून झालेले आहेत। तर या खूप जुन्या अशा ट्रॉलीज आहेत, तर ते डिटेल मध्ये मी तुम्हाला नाही दाखवणार, पण इकडे काही मोठे डबे वगैरे ठेवलेले आहेत आणि इकडे रेग्युलर बेसिस वरती जी आपली रोजची भांडी असतात ती मी सगळी ठेवलेली आहे आणि इकडे आपलं डस्टबिन वगैरे असं सगळं मी हे ट्रॉली सेक्शन मध्ये ठेवलेलं आहे। त्यानंतर याच्या अपोजिट डायरेक्शनला मी तुम्हाला दाखवते, तर इकडे आहे माझी ही स्टोर रूम। जेव्हा या घरामध्ये मी शिफ्ट होणार होते त्यावेळेला हे जे तुम्हाला दगड दिसत आहे, म्हणजे कॉर्नर जे लावलेले आहेत, तर हे काहीच लावलेलं नव्हतं। मी माझे जे ऑनर आहेत त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही या स्टोर रूम मध्ये काहीतरी सामान ठेवण्यासाठी जागा करून द्या म्हणून। सो त्यांनी ही अरेंजमेंट आम्हाला करून दिली आणि त्यामुळे मला खरंच खूप मदत झाली, कारण नाहीतर मग एवढं सामान मी कुठे ठेवलं असता, खूप मोठा प्रश्न पडला असता मला। सो त्यामुळे मग या स्टोर रूम मध्ये आता मी सगळे माझ्याकडे जे काही डबे वगैरे आहेत स्टीलचे, हे छोटे मोठे, जो आपल्या संसार आपण लग्न झाल्यानंतर अगदी छोट्या छोट्या वस्तू जमा करून केलेला असतो, तर ते सगळं मी इकडे अरेंज केलेलं आहे। इकडे सगळं छोटे मोठे डबे ठेवलेले आहेत, जे रोज जे लागतात मला ते, हे असे छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत। तर हे स्नॅक्सचे डबे आहे, यामध्ये माझं सगळं स्नॅक्सचं आयटम भरलेले असतात आणि बस मग हे असं ठेवलेलं आहे। आणि काही वस्तू अशा असतात ना की खूप कधीतरी लागतात, सो त्या मी अशा इथे अरेंज करून ठेवलेल्या आणि खूप जास्त पसारा दिसू नये म्हणून मग मी त्याला असं कव्हर करून ठेवलेलं आहे।
मिक्सर आहे, ज्युसर आहे, इथे काही डबे वगैरे आहेत आणि इथे आपली कांदा बटाट्याची टोपली. सो असं हे माझं छोटंसं स्टोर रूम मी अरेंज करून ठेवलेलं आहे. तर असं होतं हे माझं सुंदर घर. आणि तुम्हाला जर माझं घर आवडलं असेल तर प्लीज आजच्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असणार किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता दिवाळीला मी घरी जात आहे. तर त्याच्यामुळे खूप छान छान नवीन व्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना टेक केअर अँड बाय.